खरं जॉब घेणार एखादा खूप सारं नॉलेज येतं पण कंटिन्युअसली खूप हुशार बनतोय. पण काय होईल माहिती आहे का हळूहळू पुढे जाऊन आत्ता आपल्याला मी काही करतोय समज आय एम डुईंग समथिंग त्याच्यामध्ये यायला विचारलं त्याला चांगलं अजून थोडंसं नॉलेज आहे म्हणून भीती वाटते. आपण त्याला कॉम्पीट करायचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला जनरली सवय असते की एकासोबत दुसऱ्यासोबत बोलत असताना ह्युमनमध्ये आपण कॉम्पीट करतो की माझ्यापेक्षा याला त्याच्यापेक्षा मला थोडं जास्त आहे म्हणजे मी मोठा आहे सुपिरियर आहे, याच्यापेक्षा कमी आहे मला म्हणून मी याच्यापेक्षा ज्युनियर आहे. असं काहीतरी एक गोष्ट मला येत नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडं किती नॉलेज आहे किंवा त्याच्याकडं अजून इवन एक दुसऱ्यासोबत मोठ्या सिनियरसोबत कॉन्टॅक्ट राहणं किंवा चांगल्या ग्रुपमध्ये राहणं याला हे पण एक नॉलेज असेल. त्याच्यामुळे तो सिनियर आहे, त्याच्यामुळे तो CEO आहे, कारण तो मोठ्या सी लेवल लोकांसोबत बोलतो वगैरे म्हणून मोठा, त्याच्या बाहेर कॉन्टॅक्ट आहेत दुसऱ्या ठिकाणी वगैरे म्हणून मोठा, असं असं सिनियर असं हळूहळू AI ला सगळंच नॉलेज सगळेच सोल्युशन्स इझिली जमतात. त्यामुळं प्रत्येक लेवलला भीती आहे. हळूहळू ॲज अ ह्युमन आपण काय अडॉप्ट करू माहिती आहे का की ठीक आहे त्याला माहिती आहे ठीक आहे ॲज अ ह्युमन मला स्वतःलाच सगळं माहिती असणं शक्य नाही आणि गरजेचं नाही आहे. म्हणून मला कशामुळे आपण नॉलेज खूप सारं घेतो कारण आज नाही उद्या याच्यात नाही त्याच्यात कशात तरी काम आले म्हणून माझी व्हॅल्यू वाढेल म्हणून हळूहळू काय होईल किंवा असं ॲडॉप्शन येईल की इम्पॉसिबल एवढं काही करणं किंवा कमी एका जगामध्ये काही काही गोष्टी एवढं समजायला हे फक्त AIचंच कामाचं आहे. त्यालाच राहू दे सगळं माहिती. मी एवढ्यासाठीच मला एवढंच माझी इन्फॉर्मेशन मी ठेवणार आहे माझ्या सध्या डिसाईड झालेल्या कामासाठी एवढंच आवश्यक आहे लेवलसाठी. आज प्रोसेस मी खूप मेहनत केल्यानंतर नवीन नॉलेज आल्यानंतर मी वरच्या मोठ्या लेवलला जाईल असं बंद होऊन फिक्स 2 वर्षांतर मोठं होणार आहे. आपोआप तुला इन्फॉर्मेशन येईल, तुला नॉलेज घेऊन टाकशील किंवा जस्ट प्रमोशन किंवा काही मोठं काम करायच्या अगोदर थोडंसं हे ट्रेनिंग करून व तो लेवलचं हँडल कर. पण त्यासाठी हे पण पाहिजे, हे पण इन्फॉर्मेशन पाहिजे, हे पण मला आलं पाहिजे वगैरे अशी लेवल कॉम्पीट करायची ह्युमनची. उलट ह्युमन एक दुसऱ्याला सपोर्ट करून चालायची सुरुवात होऊन जाईल. कॉम्पीट करून चालायची गरज नाही पडणार. खूप सारे ह्युमन आहेत येस, तशाच खूप साऱ्या गोष्टी पण आहेत करायसाठी. नवीन गोष्टी येतील, एक्झाम्पल नवीन गोष्टी येतील ते घेतच राहणार ते कंटिन्युअसली. दॅट इज रिव्होल्युशन. काही ना काही येत जाईल. आता हळूहळू हे सांगेल की कशी उडणारी कार बनवायची सांगून देईल ते एक वेळेस बनवून पण जाईल. पण त्यासाठी मग खाली बनवायला ब्रिजच्या ऐवजी काही बनवायला किंवा ते कुठं लँड होईल त्यासाठी काय बनवायला किंवा त्यासाठी शॉकअप्स लागतील वेगळे तसं काही बनवायला फॅक्टरी लागतील, ह्युमन्स लागतील, लागत राहणार. पण आपण ॲज अ कॉम्पीट म्हणून काम करायच्या ऐवजी आपण ॲज अ ह्युमन एकत्र येऊन अरे ते AI सोबत आपल्याला जगायचं आहे, सगळेजण एक दुसऱ्याला सपोर्ट करत मिळून मिसळून जगू. ठीक आहे, तुला तर याचं नॉलेज आहे, तू ठेवते नॉलेज चांगलं, मी हे नॉलेज ग्रॅप करतो आणि आपण दोघं सोबत करू, दोघांना जगायचं आहे, चांगलं राहायचं आहे. पुढे जाण्यासाठी तर मग आहे ना 2 वर्षाचा स्केल आहे, 2 वर्षांतर मी पण पुढे जाणार आहे, माझा रोल हा बनणार आहे, तुझा रोल तो बनणार आहे, दोघं सोबत करू तिथं पण पुढे गेल्यानंतर. किंवा मी माझं एज्युकेशन हे नाही आहे किंवा ते नाही आहे, मी करून घेतो तोपर्यंत एक 15-20 महिने उशिरा येईन तुझ्यासोबत यायला, तुझ्या लेवलला यायला. असं करत करत पुढं जाणार. हळूहळू आपल्यालाच त्याच्या अगेन्स्ट सगळ्यांना मिळून हात धरून सोबत जायसाठी एक दुसऱ्यात फाईट कमी करावं लागेल आणि जग चांगलं करायचं हाच वेळ आणि असंच पुढं बेटर राहील. याच्यामध्येच आपल्या ॲज अ ह्युमन बिईंगचं भलं राहील असं कळून जाईल. फाईट करून जगण्याचा हे नाही आहे, फायदा नाही, हे कळायला लागेल. येस, AI वापरून एक दुसऱ्या कंट्रीला डिस्ट्रॉय करणं, एक दुसऱ्याच्या यालामध्ये इकॉनॉमीला असं करणं, स्ट्रगल करणं, हे करणं ते करणं हे चालू राहील. पण ॲज अ ह्युमन ते एका मोमेंटपर्यंत चालू राहील, त्याच्यानंतर ते पण कमी होऊन जाईल. सुपर पॉवर कोण राहील वगैरे येस, हे तर ऑलवेज राहील. कोणाकडं वेपन्स कोणते काही नाही ते पण राहील. येस, दॅट विल बी देअर. पण ते वरच्या लेवलला ॲज अ नॉर्मल लेवलला ह्युमनला सध्या जी व्हॅल्युएशन आहे AIची, की तो एवढं काम करेल तेवढं काम करेल, एवढी आम्हाला मेहनत त्यांनी केलेल्यापासून एवढं प्रॉफिट होईल की तेवढं त्याची व्हॅल्युएशन नाही राहणार त्याला. नॉर्मलच बनवते ॲज अ कम्प्युटर आल्यासारखं आपण वापरू त्याला. हां, आणि अशी कंडिशन येईल की जस्ट ह्युमन्स सोबत बोलायला तुम्हाला पे करायला लागेल. म्हणजे तुम्ही तुमची अर्निंग सोर्स तसा बनेल की तुम्ही ह्युमन मेड पोळी खाणार. याच्यासाठी जास्त हे कराल, त्याच्याऐवजी एआयनी बनवून मशीननी बनवून दिलेल्या पोळीच्या ऐवजी मी ती गरीब लोकांसाठी असेल असं होईल. आणि चांगले ज्यांच्याकडे आहेत
काहीतरी सोर्स ऑफ इन्कम ते लोक मग असं असं मॅनमेड असं गोष्टींवर ह्युमन टू ह्युमन. आणि कशामुळे घेतील मग असे थोडे महागमध्ये? कारण एक दुसऱ्याला Emotions. रिस्पेक्ट, इमोशनली रिस्पेक्ट केलेलं एक दुसऱ्याला ह्युमनला त्या लेवलला पोहोचल्यानंतर की इमोशनल रिस्पेक्ट करायचा आपण आणि ॲग्री करू आपण ह्युमन नाहीतर हे आपल्याला कापून खातील, AI कापून खाईल किंवा रोबोट्स म्हणा, AI झालं काही पण. त्याच्यामुळं एक दुसऱ्याशी मिळून मिसळूनच आपल्याला पुढे जाता येईल तरच. आणि येईल ही वेळ अशी, कारण एका बुडणारा एक दुसऱ्याला आधारच द्यावा लागेल बुडताना. असं. त्याला काठीचा आधार करत करत हां, एक परत दुसऱ्याला एक काठी बनत जावं लागेल. नवीन युग सुरू सुरू होईल असं मोस्ट प्रोबेबली इज गोना बी देअर. हां, कट थ्रोट सुरू होणारच आहे. आपण त्याला वापरायचा वगैरे विचार करतोय पण तो आपल्यापेक्षा पुढे असणारच आहे. ही विल बी अहेड ऑफ अस ऑलवेज. ही इज राईट नाव वेल. असेलच तो पुढे. फक्त त्याला कितीही पुढे गेला तरी आमच्यासाठीच राहायचं ना तुला. आम्हीच बटन प्रेस करणार. तू किती काही बनवलंस तरी आम्हाला वाटलं असं केलं तर वेस्ट. दिस इज गॉना बी द वे फॉरवर्ड लुक्स लाईक. लेट्स सी. February 6th, 2026.